युवक मित्रांनो नमस्कार. युवावाणीच्या आजच्या भागामध्ये मी वैशाली जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आपण मागच्या भागामध्ये केंद्र शासन वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या शिष्यवृत्त्या देऊन आपल्या शैक्षणिक प्रवासात सहाय्य करतायत त्याविषयी जाणून घेत होतो. अर्थात जशा केंद्राच्या शिष्यवृत्त्या आहेत तशाच राज्य शासनाच्या सुद्धा शिष्यवृत्त्या आहेत ज्या तुम्हाला शैक्षणिक प्रवासात मदत करणार आहेत. आजच्या भागामध्ये मित्रांनो आपण याच काही राज्य शासनाच्या शिष्यवृत्त्यांविषयी जाणून घेणार आहोत. आणि अर्थात त्यासाठी आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये आपण पुन्हा एकदा आमंत्रित केलंय महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालय योजनेचे संचालक डॉक्टर महेश पालकर सर यांना. आणि अर्थात त्यांच्यासोबत आहेत राजेश क्षीरसागर सर जे उपसंचालक आहेत आणि तांत्रिक बाजू सांभाळणारे आशुतोष पाटील सर. सर तुम्हा तिघांचंही पुन्हा एकदा आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये खूप खूप स्वागत आहे आणि नमस्कार. नमस्कार सर्वांना. नमस्कार सर्वांना. तर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या शिष्यवृत्त्या नक्की कोणत्या पद्धतीच्या आहेत त्याविषयी सर सांगाल. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून ज्या राज्य शासनाच्या वतीनं किंवा राज्य पुरस्कृत शिक्षण विभागामार्फत ज्याची अंमलबजावणी केली जाते अशा शिष्यवृत्तीच्या योजनेमध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती अर्थात इयत्ता 5वी शिष्यवृत्ती, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना अर्थात इयत्ता 8वी शिष्यवृत्ती योजना, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून शिष्यवृत्ती योजना, संस्कृत शिष्यवृत्ती योजना, कनिष्ठ महाविद्यालयातील स्तरावरील गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना अशा विविध शिष्यवृत्त्यांची अंमलबजावणी शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून केली जाते. बरं, म्हणजे प्रत्येक इयत्तेसाठी आणि त्याचबरोबर खास संस्कृतसाठी आणि आर्थिक प्रवर्गासाठी सुद्धा शिष्यवृत्ती आहे. सर ही शिष्यवृत्तीची योजना नक्की केव्हापासून सुरू झाली आणि अर्थात प्रत्येक योजना सुरू करण्यामागे काही ना काहीतरी उद्देश असतो, तर या योजनेच्या उद्देशाविषयी जाणून घ्यायला आवडेल. शिष्यवृत्तीची जी राज्य पुरस्कृत जी योजना आहे ती शासन निर्णय सन 54-55 पासून कार्यान्वित झालेली आहे. बरं. पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शाळातील गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीसरूपी ही योजना तयार करण्यात आलेली आहे. बरं. लहानपणापासूनच या अशा स्पर्धात्मक परीक्षेची माहिती असावी आणि परीक्षेचं स्वरूप कळावं या उद्देशानं आणि त्यातले जे काही प्रज्ञावान विद्यार्थी आहेत, गुणवान विद्यार्थी आहेत त्यांना काही ना काहीतरी शिष्यवृत्तीच्या रूपानं प्रोत्साहनरूपी काही रक्कम शिष्यवृत्तीच्या स्वरूपामध्ये मिळावी या उद्देशानं ही योजना 54-55 पासून कार्यान्वित झालेली आहे. वा. आपल्याला सर्वांनाच माहिती असणाऱ्या शिष्यवृत्त्या ह्या इयत्ता 5वी आणि 8वी साठी आहेत आणि अर्थात सर्व शालेय विद्यार्थ्यांना त्याच्याविषयी माहिती आहेच. पण या शिष्यवृत्त्यांविषयी थोडंसं सविस्तर सांगाल. बघा, इयत्ता 5वी आणि 8वीची जी शिष्यवृत्ती आपण ऐकली त्यामध्ये इयत्ता 5वी आणि 8वीचे जे विद्यार्थी आहेत जे शासनमान्य शाळेमध्ये शिकता आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना काही वयाचा क्रायटेरियामध्ये जे विद्यार्थी बसतात त्यानुसार सर्व विद्यार्थी या परीक्षेला बसायला पात्र आहेत. आणि हे असे पात्र विद्यार्थी परीक्षेला बसल्यानंतर त्यापैकी इयत्ता 5वीसाठी 16,693 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. तर 8वीसाठी सर्वसाधारणपणे 16,567 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. आणि अशा विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता 5वीमध्ये जे विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये धारक होतात, शिष्यवृत्ती धारक होतात, त्यांना इयत्ता 6वी, इयत्ता 7वी, इयत्ता 8वी या 3 वर्षासाठी राज्य शासनाच्या वतीनं शिष्यवृत्ती दिली जाते. बरोबर. तर जे विद्यार्थी 8वीमध्ये शिष्यवृत्ती धारक होतात त्यांना इयत्ता 8वी आणि इयत्ता 9वी या 2 वर्षासाठी राज्य शासनाच्या वतीनं आपण शिष्यवृत्ती देत असतो. इयत्ता 5वी आणि 8वी साठीची जी ही शिष्यवृत्ती आहे याचे जे पात्रतेचे निकष आहेत ते जर तुम्ही आम्हाला सांगू शकलात तर बरं होईल. त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी जी पात्रता आहे ती म्हणजे महाराष्ट्र राज्यातल्या कुठल्याही शासनमान्य शाळेतला तो विद्यार्थी असला पाहिजे.
बरं. त्याच्यासाठी विहित असं शुल्क आहे. त्याच्यामध्ये बदल होत असतात. जसं की NMMS मध्ये आपण पाहिलं तसं इथंही शाळा संलग्नता शुल्क आहे. फक्त एक थोडासा बदल असा पण लक्षात घ्यावा की राज्य शासनाचा अभ्यासक्रम राबवणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती दिली जाते. बरं. म्हणजे CBSE किंवा ICSE बोर्डाचा विद्यार्थी जर असेल तर त्याच्यासाठी ही शिष्यवृत्ती नाहीये. मात्र त्यांना परीक्षेला बसता येतं. त्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी पण तयार होते आणि त्यांना प्रमाणपत्र दिलं जातं. बरं. याच्यामध्ये वयाची पण आपल्याला अट आहे आणि ती अशी आहे की पूर्व उच्च प्राथमिक मध्ये बिगर मागास जे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये मुलं आणि मुली यांच्यासाठी 12 वर्ष आहे आणि मागासलेले जे वर्ग आहेत त्यांच्यासाठी मुले 14 आणि मुली 15 वर्ष. की पुढची जी शिष्यवृत्ती आहे म्हणजे 8वीची त्याच्यामध्ये मुलांसाठी 15 वर्ष वयाची अट आहे आणि मागासलेल्या वर्गासाठी मुलांसाठी 17 वर्ष आणि मुलींसाठी 18 वर्ष आहे. याच्यामध्ये उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण असं काही घोषणा होत नाहीये. बरं. तर त्याच्यामध्ये शासन निर्णयानुसार असा बदल केलाय. त्याच्यामध्ये पात्र आणि अपात्र म्हणजे नकारात्मक भाव विद्यार्थ्यांमध्ये येऊ नये अशी त्याच्यामध्ये एक भूमिका आहे, एक संकल्पना आहे. म्हणजे प्रत्येक पेपर मध्ये 40% गुण विद्यार्थ्याला मिळणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये 2 पेपर असतात आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या रविवारी परीक्षा होत असते आणि महाराष्ट्रभर त्याची केंद्र स्थापन केलेली असतात. तर याच्यासाठी जो अर्ज करायचा आहे तो परीक्षा परिषदेच्या MScPune.in या संकेतस्थळावर किंवा PUPPSS.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना शाळेमार्फत अर्ज करता येतो. म्हणजे शाळेला लॉग इन उपलब्ध करून दिलेलं असतं आणि त्या लॉग इन द्वारेच असे अर्ज विद्यार्थी करू शकतात. इथे आपण पहा की मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू, इंग्रजी, हिंदी, तेलुगू आणि कन्नड अशा माध्यमातून ही परीक्षा होते आणि सेमी माध्यम सुद्धा परीक्षेसाठी उपलब्ध आहे. इथे राज्य शासनाचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम या परीक्षेसाठी असतो. प्रश्नांच्या काठिण्य पातळीबद्दल जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतात आणि कठीण प्रश्न जे आहेत ती 30% असतात. मध्यम स्वरूपाचे जे प्रश्न आहेत ते 40% असतात आणि सोपे प्रश्न 30% असतात. याच्यामध्ये सुद्धा 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे यांना ही ABCD असे बहुसंची प्रश्नसंच दिलेले असतात. या परीक्षेमधून जे काही विद्यार्थी निवडले जातील त्यांना मात्र शिष्यवृत्ती वितरणाची कार्यवाही परीक्षा परिषदेकडून होत नाही. पुढची जी सगळी कार्यवाही आहे ती योजना संचालनालयाकडून होत असते. बरोबर. आणि तिचं स्वरूप कसं असतं ते जाणून घ्यायला आवडेल. 2 पेपर असतात. त्याच्यामध्ये पहिला जो पेपर आहे प्रथम भाषा आणि गणित. प्रथम भाषा 25 प्रश्न असतात आणि गणिताचे 50 प्रश्न असतात. असे 150 गुणांची परीक्षा असते. 1.5 तास त्याच्यासाठी वेळ असतो. दुसरा जो पेपर असतो त्याच्यामध्ये तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे 25 गुण तृतीय भाषेसाठी आणि 25 प्रश्न असतात, गुण 50 असतात आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न 100 गुण असे ते एकूण 150 गुणांची परीक्षा होते. म्हणजे 150 आणि 150 असे दोन्ही पेपरची मिळून 300 गुणांची परीक्षा असते आणि त्याच्यातून ते मेरिट निश्चित केलं जातं. आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्रपणे गुणवत्ता यादी असते. त्याच्यामध्ये शहरी आणि ग्रामीण स्वतंत्रपणे गुणवत्ता याद्या सुद्धा परीक्षा मार्फत घोषित केल्या जातात. मुंबईच्या बाबतीमध्ये ग्रामीण भाग नसल्यामुळे इथे फक्त शहरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होत असते. याच्याशिवाय राज्य गुणवत्ता यादी सुद्धा स्वतंत्रपणे प्रसिद्ध होत असते. बरोबर. शासनाकडून ज्या 5वी आणि 8वीच्या इयत्तांसाठी सर शिष्यवृत्त्या दिल्या जातात तर नक्की किती विद्यार्थी संख्या किंवा आपण ज्याला संच म्हणू शकतो असे निश्चित केले गेलेत? याच्यामध्ये इयत्ता 5वीसाठी 16,693 संच मंजूर आहेत. तर इयत्ता 8वीसाठी 16,567 संच निश्चित केलेले आहेत. आणि त्यानुसार आताच जसं क्षीरसागर साहेबांनी सांगितलं की शहरी, ग्रामीण, विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी, भूमिहीन शेतकऱ्यांसाठी, मुलींसाठी असे जे ABCDEFGH पर्यंत जे संच आहेत त्या संचांची विभागणी केलेली आहे आणि त्या विभागणी केलेल्या संचामधल्या विद्यार्थ्याला त्याच्या गुणवत्तेप्रमाणे शिष्यवृत्ती देण्याचं काम केलं जातं. आपण जर शिष्यवृत्तीच्या स्वरूपाचा जर आपण विचार केला तर शिष्यवृत्ती 2023 पूर्वी ही
अल्पदर शिष्यवृत्तीचे होते. मात्र 2023 पासून आता ते दर सुधारलेले आहेत आणि त्यामध्ये इयत्ता 5वीसाठी प्रतिमाहा 500 रुपयाप्रमाणे 10 महिन्यासाठी 5,000 रुपये प्रतिवर्षी आणि इयत्ता 8वीतील विद्यार्थ्यांसाठी 750 रुपये प्रतिमाहा 10 महिन्यासाठी म्हणजेच 7,500 रुपये प्रतिवर्षी या विद्यार्थ्यांना देण्याची तरतूद किंवा सुविधा या अंतर्गत झालेली आहे. आणि ही शिष्यवृत्ती जी आहे, जो विद्यार्थ्याचा खाते क्रमांक जो आधारशी लिंक आहे, अशा आधारशी लिंक असणाऱ्या खाते क्रमांकावर ही शिष्यवृत्ती जमा केली जाते. ही जी इयत्ता 5वीसाठीची जी शिष्यवृत्ती आहे ती 3 वर्ष आहे. म्हणजे ती शिष्यवृत्ती 6वी 7वी 8वी या वर्षामध्ये तो विद्यार्थी शिकत असताना त्याला मिळते. तर इयत्ता 8वीची जी शिष्यवृत्ती आहे ती तो विद्यार्थी 9वी आणि 10वी मध्ये शिकत असताना 2 वर्ष मिळते. अर्थातच काय, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती जो धारक झालेला विद्यार्थी आहे त्याला 3 वर्षामध्ये 15,000 रुपये मिळतात. तर इयत्ता 8वी मध्ये जो शिष्यवृत्ती धारक होतो त्याला 2 वर्षामध्ये 15,000 रुपये शासनाच्या वतीनं शिष्यवृत्ती दिली जाते. आपल्याला सर्वांना माहिती असणाऱ्या शिष्यवृत्त्या म्हणजे अर्थात 5वीची आणि 8वीची शिष्यवृत्ती याविषयी आता आपण जाणून घेतलंय. पण इतरही वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या आहेत ज्यांची मदत विद्यार्थ्यांना होणार आहे आणि त्यातलीच एक शिष्यवृत्ती म्हणजे राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून याची शिष्यवृत्ती. सो क्षीरसागर सर, तुम्ही आम्हाला सांगाल की नक्की ही शिष्यवृत्ती कधीपासून सुरू झाली आहे आणि कशा पद्धतीने संचालनालयामार्फत राबवली जाते? राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून या ठिकाणी आहे. तिथे महाराष्ट्र राज्यातून इयत्ता 8वी ते 12वी पर्यंत जे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत तिथे त्यांना प्रवेश हवा असेल तर अशा महाराष्ट्रातल्या 4 विद्यार्थ्यांची निवड परीक्षा परिषदेकडून केली जाते, परीक्षा घेतली जाते आणि त्याबाबतचा जो शासन निर्णय आहे तो 24 ऑगस्ट 1958 रोजी झाला होता आणि त्यानुसार ही शिष्यवृत्ती योजना मंजूर केलेली आहे. आणि त्या शासन निर्णयाद्वारे 2 विद्यार्थ्यांची निवड या परीक्षेमधून केली जाते. तेव्हा त्यांना फक्त 1,000 रुपये वार्षिक शिष्यवृत्ती दिली जात होती. बरं. आता थोडस अलीकडचा आपण जर विचार केला तर केंद्र शासनाने काय केलंय की महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या विचारात घेऊन महाराष्ट्र राज्यासाठी प्रत्येक वर्षी 4 विद्यार्थ्यांचा कोटा ठरवून दिला. 1992ला हा बदल झाला आणि मग 2009चा जो शासन निर्णय आहे त्याच्यानुसार डेहराडूनच्या या संस्थेमध्ये जे विद्यार्थी पाठवायचे आहेत ते जानेवारी महिन्यामध्ये आणि जुलै महिन्यामध्ये असे 2 सत्र जे आहेत त्या 2 सत्रामध्ये विद्यार्थ्यांना 2 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. आणि जसं थोडासा अगोदर मी उल्लेख केला की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून याची जी परीक्षा घेतली जाते आणि मग त्याच्यामधले जे गुणवत्ताधारक विद्यार्थी आहे त्यांची निवड केली जाते आणि त्या संस्थेमध्ये त्यांना प्रवेशासाठी पाठवलं जातं. तिथे गेल्यानंतर त्यांना 8वी ते 12वी पर्यंत त्यांना शिक्षण दिलं जातं आणि या संस्थेत प्रशिक्षण घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे आपण एनडीए म्हणतो, बरोबर, त्या एनडीए मध्ये प्रवेश घेण्यासाठी त्या मुलांना प्रोत्साहित केलं जातं. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये शासन स्तरावरून वेळोवेळी वाढ केलेली आहे. आता अलीकडे म्हणजे 2017 मध्ये जो राज्य शासनाचा शासन निर्णय झाला त्यानुसार या विद्यार्थ्यांना 40,000 रुपये इतकी शिष्यवृत्ती दिली जाते. म्हणजे असं की प्रत्यक्ष ती शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्याला नाही दिली जात, बरोबर, तो विद्यार्थी तिथं प्रवेशित असतो आणि ती रक्कम त्या संस्थेला दिली जाते. ओके. आता नक्की कोणत्या वर्गातले विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहेत? आणि म्हणजे आपल्याकडे ज्या शासन मान्य शाळा आहेत आणि तो 7वी च्या वर्गामध्ये शिकत असलेला विद्यार्थी असला पाहिजे किंवा 7वी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी असला तरी चालेल, असा विद्यार्थी त्या परीक्षेला बसू शकतो. बरोबर. आणि ज्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मुळातच देशभावना आहे अशा विद्यार्थ्यांना अशा पद्धतीच्या मिलिटरी स्कूलमधून जर शिक्षण मिळणार असेल तर अर्थात नंतर त्यांचा एनडीएचा प्रवास आणि बाकीच्या गोष्टीही सुखकर होणार आहेत. ही एक अतिशय सुंदर शिष्यवृत्ती सर तुम्ही आम्हाला सांगितलीत. पण मगाशी उल्लेख केला पालकर सर तुम्ही की खास संस्कृत विषयासाठीची सुद्धा एक शिष्यवृत्ती योजना आहे, तर ती नक्की काय आहे? शासकीय मान्यताप्राप्त आणि अनुदानित ज्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आहेत अशा शाळांमध्ये संपूर्ण संस्कृत विषय 100 गुणांसाठीचा घेऊन विद्यार्थ्यांनी संस्कृतचा अभ्यास करावा आणि संस्कृतमध्ये
जे आपल्याकडे पूर्वीपासून उपलब्ध असणारी जी ग्रंथसंपदा आहे हम्म. त्या ग्रंथसंपदेचा अभ्यास करण्यासाठी त्याला आकृष्ट करावं, आकर्षित करावं, संस्कृत भाषेची गोडी त्याला निर्माण व्हावी या उद्देशानं संस्कृत भाषा शिष्यवृत्ती शासनाच्या वतीनं दिली जाते. हम्म. इयत्ता 8वीमध्ये जे विद्यार्थी संपूर्ण संस्कृत घेऊन परीक्षा देतात त्यांच्या परीक्षेतील 8वीमधल्या संस्कृत विषयामध्ये जे गुण पडतात त्या गुणांच्या आधारावर इयत्ता 9वी आणि 10वीमध्ये आणि इयत्ता 10वीमध्ये संस्कृत जो विषय 100 मार्काचा म्हणजे संपूर्ण संस्कृत हे विषय घेऊन जे विद्यार्थी इयत्ता 10वीला बसतात त्यांच्यासाठी इयत्ता 11वी आणि 12वी मध्ये जी संस्कृत शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांना दिली जाते. जे राज्यामधल्या 400 संस्कृतमध्ये पारंगत असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण शिष्यवृत्ती प्रदान करत असतो आणि ती शिष्यवृत्ती देत असताना आपले जे शैक्षणिक विभाग आहेत आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 8 विभाग शैक्षणिक आहेत. जसे पुणे हा एक विभाग आहे, मुंबई, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, लातूर, कोल्हापूर अशा 8 विभागातील विद्यार्थ्यांसाठी ही जी काही संच संख्या आहे ती निश्चित केलेली आहे. जे त्या विभागांतर्गत जे येणारे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामधल्या शाळांमध्ये संस्कृत शिकत असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचे अर्ज त्या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये मागवून घेऊन त्यांची जी गुणवत्ता यादी आहे ती गुणवत्ता यादी तयार केली जाते आणि अशा विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. आता पात्रतेचा जर आपण विचार केला तर इयत्ता 8वीमध्ये संपूर्ण संस्कृत हा विषय घेतलेला विद्यार्थी असला पाहिजे आणि त्याला संस्कृतमध्ये किमान 50% गुणांनी तो उत्तीर्ण झाला पाहिजे. तर इयत्ता 10वीमध्ये जो विद्यार्थी पुढे शिकतोय आणि संस्कृत 100 मार्काचं म्हणजे संपूर्ण संस्कृत हा विषय घेऊन बसलेला आहे त्याला पुढं 11वी आणि 12वीसाठी संस्कृत विषयाची जी शिष्यवृत्ती आहे ती दिली जाते आणि त्यालाही किमान 50 गुण पडणं आवश्यक आहे. या शिष्यवृत्तीसाठी विभागीय शिक्षण कार्यालयाकडे शाळेच्या माध्यमातून अर्ज करू शकतो आणि मग गुणवत्ता यादीमध्ये त्या विभागाला जो काही संचाचा आकडा या 400 पैकी मंजूर आहे तेवढ्या विद्यार्थ्यांसाठी ते विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये गुणानुक्रमे जे काही पहिले असतील त्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीच्या मार्फत नक्की विद्यार्थ्यांना किती लाभ मिळतो म्हणजे आर्थिक लाभ कसा आहे? चांगले गुण मिळवलेले विद्यार्थी असतात त्यांना इयत्ता 9वी आणि 10वीमध्ये प्रतिमहा 100 रुपयाप्रमाणे 10 महिन्यासाठी 1000 रुपये या अंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. तर इयत्ता 10वीमध्ये जे विद्यार्थी संस्कृतमध्ये चांगले गुण मिळवतात आणि त्यांची जी गुणवत्ता यादी लागते त्यांना 11वी आणि 12वी या 2 वर्षामध्ये प्रतिमहा 125 रुपयाप्रमाणे 10 महिन्यासाठी 1250 रुपये हे आपण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून देत असतो. आतापर्यंत आपण ज्या ज्या शिष्यवृत्त्या ऐकल्यात त्या माध्यमिकसाठी होत्या, तर अर्थात उच्च माध्यमिक ज्याला आपण कनिष्ठ महाविद्यालयीन म्हणूया त्या स्तरावरती सुद्धा विद्यार्थ्यांसाठी अनेक शिष्यवृत्त्या आहेत. तर नक्की या शिष्यवृत्ती योजनेची सुरुवात केव्हापासून झाली आणि कोणत्या गुणवत्तेच्या आधारे या शिष्यवृत्त्या दिल्या जातात त्याविषयी थोडंसं सांगाल? कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरासाठी 2 शिष्यवृत्त्या दिल्या जातात. त्यातली पहिली जी आहे ती त्याला कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील गुणवत्ता शिष्यवृत्ती असं म्हणतात. बरं. आणि 1976-77 पासून जेव्हा कनिष्ठ महाविद्यालयीन टप्पा अस्तित्वात आला तेव्हापासून ही खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना सुरू झालेली आहे. ती माध्यमिक शालांत परीक्षा ज्याला आपण SSC परीक्षा म्हणतो त्या परीक्षेमध्ये 60% गुण मिळवलेला विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतो आणि गुणवत्तेनुसार ही शिष्यवृत्ती मिळते. म्हणजे ज्याला जास्त गुण असतील त्यांना प्राधान्यानं मेरिटनुसार ती शिष्यवृत्ती दिली जाते. म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर 11वीला त्याला चांगले गुण पाहिजेत म्हणजे किमान 45% गुणांची अपेक्षा केलेली आहे पहिल्या वर्षी आणि 12वी पर्यंत त्याची ती शिष्यवृत्ती सुरू राहते. ही DBT पोर्टलवरची शिष्यवृत्ती आहे. केंद्र शासनाचं जसं NSP पोर्टल आहे तसं आपल्याकडे कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील या शिष्यवृत्तीसाठी DBT पोर्टल आहे आणि थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यामध्ये ही शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जाते आणि याच्यासाठी सुद्धा जिल्हानिहाय संच ठरवून दिलेले आहेत. तर महा DBT पोर्टलवर म्हणजे महा DBT maha.it
gov.in या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी अर्ज करू शकतो. आणि या डीबीटी पोर्टलवर जे अर्ज भरले जातात ते त्याच स्तरावरती, म्हणजे उच्च माध्यमिक स्तर किंवा त्याला आपण कनिष्ठ महाविद्यालयीन स्तर म्हणतो, त्या स्तरावरच त्यांची पडताळणी केली जाते. बरोबर. आता अर्थात आपण बोललोच आहोत की हे सगळं ऑनलाईन होणार आहे, डिजिटल पोर्टल मार्फत हे फॉर्म भरले जाणार आहेत. तर पुढचा प्रश्न अर्थात आशुतोष सर तुमच्यासाठी आहे की हे ऑनलाईन अर्ज भरताना कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी ते भरायचं आहे? राज्य शासनासाठी राज्य शासनाचं पोर्टल आहे महाडीबीटी पोर्टल. या महाडीबीटी पोर्टलवरती विद्यार्थ्याचं लॉग इनमधून विद्यार्थ्यांनी अर्ज भरायचा आहे. अर्ज भरत असताना त्या विद्यार्थ्याचे काही बेसिक डिटेल्स, त्यानंतर अकॅडमिक डिटेल्स आणि कागदपत्रे आपल्याला अपलोड करायचे आहेत. त्या कागदपत्र अपलोड करण्यामध्ये त्याचं विद्यार्थ्याचं आधार कार्ड असेल, गुणपत्रक असेल, इन्कम सर्टिफिकेट असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट असेल इत्यादी कागदपत्रे अपलोड करायची आहेत. अर्ज भरून झाल्यानंतर शाळेचे 2 लॉग इन आहेत, क्लर्क लॉग इन आणि प्रिन्सिपल लॉग इन. त्या लॉग इन मधून ते पडताळणी करतील. ज्युनियर कॉलेज स्तरावरती पडताळणी झाल्यानंतर जिल्हा स्तरावरून शिक्षणाधिकारी योजना या अर्जांची पडताळणी करतील. आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर डीबीटीद्वारे PFMS-द्वारे ते विद्यार्थ्यांच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये शिष्यवृत्ती रक्कम जमा केली जाणार आहे. अर्थात यासाठी विद्यार्थ्याच्या आधारला बँक खातं सीडिंग असणं आवश्यक आहे. बरोबर. आता बऱ्याच वेळा विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करतात आणि शाळा स्तरावरून पडताळणी किंवा होत नाही, कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरती किंवा जिल्हा स्तरावर होत नाही. आणि ज्यावेळी ते विद्यार्थ्याचं ज्युनियर कॉलेज संपून सिनियर कॉलेजला जातो आणि इतर शिष्यवृत्तीसाठी ज्यावेळी महाडीबीटीवरती अर्ज करण्याचा प्रयत्न करतो त्याला अर्ज करता येत नाही. तर यासाठी विद्यार्थ्यांनी वेळोवेळी आपलं लॉग इन करून आपलं स्टेटस काय आहे तपासावं. शाळा स्तरावर पडताळणी झाली का, जिल्हा स्तरावर पडताळणी झाली का हे पाहावं. जर झाली नसेल तर संबंधित यंत्रणेशी संपर्क करून त्याची तुम्ही पूर्तता करून घ्यायची आहे. नक्की ही जी शिष्यवृत्ती आहे याच्यामध्ये 11वी आणि 12वी यांच्यासाठी किती शिष्यवृत्ती संच असतात आणि त्याची रक्कम काय असू शकते? 15 ऑक्टोबर 96चा आपला जो राज्य शासनाचा शासन निर्णय आहे तर त्याच्यानुसार राज्यासाठी एकूण 4800 एवढे संच मंजूर आहेत. त्याच्यामध्ये 11वीला 4800 आणि 12वीला सुद्धा 4800. आणि शिष्यवृत्तीची जी रक्कम आहे ती दरमहा 50 रुपये अशी आहे. म्हणजे 10 महिन्यांचा जर आपण विचार केला तर त्याला 500 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. ओके. अर्थात शिष्यवृत्ती आली म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी पात्रता निकष देखील असणार आहेत. तर ते पात्रता निकष काय असतात? 3च अटी याच्यामध्ये प्रामुख्याने किंवा निकष आपल्याला दिसतील. त्यातल्या 2 निकषांचा मी याच्यापूर्वीच उल्लेख केलेला आहे की माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये त्याला 60% गुण मिळणं आवश्यक आहे. असाच विद्यार्थी याच्यासाठी अर्ज करू शकतो. 11वीला 45% गुण मिळणं आवश्यक आहे आणि विहित मुदतीमध्ये त्याने ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक आहे. ओके. सर, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सुद्धा राज्य शासनाने खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. तर अर्थात ती योजना नक्की काय आहे आणि कशा पद्धतीने त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळू शकतो? हो मॅडम, आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील जे विद्यार्थी आहेत की जे हुशार मुलं मुली जे माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये पहिल्याच वेळी 50% पेक्षा अधिक गुण मिळवून जे उत्तीर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी वंचित राहू नयेत यासाठी म्हणून इयत्ता 11वी आणि 12वीसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. 11वीतून 12वीमध्ये जाताना त्याला 50% गुण मिळणं आवश्यक आहेत आणि हे गुण पहिल्याच प्रयत्नामध्ये उत्तीर्ण होणंही आवश्यक आहे. अशा कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्तरावर ही जी योजना आहे कनिष्ठ महाविद्यालयीन गुणवत्ता शिष्यवृत्ती, त्याचप्रमाणे ही सुद्धा महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून कार्यान्वित आहे. बरोबर. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी अर्थात त्याचा प्रस्ताव असेल, त्याच्या पडताळण्या असतील, तर ते कशा पद्धतीने घडतं? या योजनेमध्ये ही जी शिष्यवृत्ती आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, ही जी शिष्यवृत्ती आहे ती सर्व शाखा म्हणजे कला, विज्ञान, वाणिज्य या सर्व शाखातील जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी शाळेमार्फत शिक्षणाधिकाऱ्यांच्याकडे डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून जो आपला अर्ज आहे तो अर्ज सादर करतात. अर्ज सादर केल्यानंतर या डीबीटी पोर्टलवर या अर्जाचं व्हेरिफिकेशन शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून होतं आणि ते व्हेरिफिकेशन झाल्यानंतर संचालनालयाच्या वतीनं महाडीबीटी पोर्टलवर या विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट जी आहे ती तयार केली जाते
आणि गुणवत्ता यादीतील जे आपल्याकडे संच मंजूर आहेत त्या संचाच्या प्रमाणामध्ये जे विद्यार्थी गुणानुक्रमे बसतात त्यांना आपण डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या आधार लिंक असणाऱ्या खात्यामध्ये त्यांचे पैसे आपण वर्ग करत असतो. ओके. नक्की विद्यार्थ्यांनी ह्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने कोणत्या पद्धतीची माहिती तिथे भरणं त्याबद्दल काय सांगाल? ही जी शिष्यवृत्ती आहे, ही शिष्यवृत्ती मिळण्यासाठी आपल्याकडं माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये 50% गुण मिळालेले असले पाहिजेत. त्याचबरोबर रिनिव्हेशन करण्यासाठी म्हणजे पुढच्या 12वीच्या वर्गामध्ये जाताना 11वीचे जे गुण आहेत ते त्याला पहिल्या प्रयत्नामध्ये 50% गुण मिळालेले असले पाहिजेत. आणि डीबीटी पोर्टलवर जी विहित जी मुदत आहे त्या मुदतीमध्ये अर्ज केला पाहिजे. या शिष्यवृत्तीसाठी मात्र आर्थिक निकष आहे, कारण ही आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती आहे. आणि त्यामुळं या योजनेअंतर्गत ज्या पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा 8 लाखापर्यंत आहे ते 8 लाखापर्यंत उत्पन्न असणारे जे पालक आहेत त्यांचे विद्यार्थी म्हणजे पाल्य याच्यामध्ये अर्ज करू शकतात. आणि त्याच्यासाठी उत्पन्नाचा दाखला आहे तो सक्षम अधिकाराचा असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये गुणपत्रक, उत्पन्नाचा दाखला आणि ज्या शाळेमधून शिकतोय त्याचं बोनाफाईड अर्थात अपलोड करणं आवश्यक आहे. आणि तो विहित मुदतीमध्ये अर्ज करणं आवश्यक. आपल्या राज्यासाठी किंवा आपल्या राज्यामध्ये या शिष्यवृत्तीसाठी 3200 संच मंजूर आहेत. ही जी शिष्यवृत्ती आहे ही शिष्यवृत्ती वसतिगृहात राहणारे विद्यार्थी आणि न वसतिगृहात राहणारे विद्यार्थी अशा 2 भागामध्ये विभागलेली आहे. आणि त्याचे दर हे वेगवेगळे आहेत. 3200 संच 11वीसाठी आणि 3200 संच 12वीसाठी मंजूर आहेत. आपण पाहिलं की 11वी-12वीच्या सर्व शाखांसाठी ही शिष्यवृत्ती आहे आणि म्हणून त्या शाखांच्या अंतर्गत सुद्धा या संचाची विभागणी केलेली आहे. विज्ञान शाखेसाठी 11वी आणि 12वीसाठी प्रति इयत्ता 2-2 हजार संच मंजूर आहेत. वाणिज्य शाखेसाठी 11वी आणि 12वीसाठी प्रति इयत्ता 800 संच मंजूर आहेत. आणि कला शाखा अर्थात आर्टसाठी 400 संच मंजूर आहेत. जे विद्यार्थी वसतिगृहामध्ये जे राहतात त्यांना प्रतिमाहा 140 रुपयाप्रमाणे 10 महिन्यासाठी 1400 रुपये, तर ज्या विद्यार्थिनी ह्या वसतिगृहामध्ये राहतात त्यांच्यासाठी 160 रुपयाप्रमाणे 10 महिन्यासाठी 1600 रुपये आपण प्रतिवर्षी देत असतो. तर जे विद्यार्थी वसतिगृहामध्ये राहत नाहीत म्हणजे डे स्कॉलर आहेत यांच्यासाठी 80 रुपये प्रतिमाह असे 10 महिन्यासाठी 800 रुपये. तर ज्या विद्यार्थिनी आहेत म्हणजे मुली आहेत त्यांना 100 रुपये प्रतिमाह 10 महिन्यासाठी 1000 रुपये आपण डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावर वर्ग करत असतो. बरोबर. विद्यार्थ्यांसाठीच्या असणाऱ्या सवलती आणि इतर शैक्षणिक प्रवासाविषयी तुमच्याकडून जाणून घेऊयाच, पण अर्थात पुढच्या भागांमध्ये. तुम्ही तिघेही आकाशवाणी पुणे केंद्रात आलात, आमच्याशी इतक्या छान गप्पा मारलात, शिष्यवृत्त्यांविषयी इतकी सविस्तर माहिती सांगितलीत, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर्वांना.